चला अंपायर ये संपारचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात सुनील बिरामने या पहिल्या षटकामध्ये राऊंड विकेट. पहिलाच बॉल सुनील बिरामने यांनी जी गोलंदाजी केलेली आहे ना, ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येकी गोलंदाजाची इकॉनॉमी जर आपण चेक केली तर प्रत्येकी गोलंदाज ऑलमोस्ट 10 किंवा त्यापेक्षा जास्त रन प्रत्येकी ओव्हर मागे खर्च करतोय. बट त्या स्पर्धेमध्ये सुनील बिरामने यांनी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे आणि त्यातल्या त्यात संतोष यांनाही आपण विसरू शकत नाहीये. ज्या प्रकारे संतोषने देखील कमालीची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. कौतुकास पात्र परफॉर्मन्स आहे. पॅनवरती बॉल फ्लिक करायचं होतं, डॉट बॉल दरम्यान येतो. हीच तर खास बात आहे, कारण एक चौकार जसा आला त्यात नंतर अतिरिक्त विचार ना की बेसिक्स फॉलो करायचे, तिथेच बॉल टाकायचा. आता फुल टॉस ड्राईव्ह केला. हा बॉल गॅप मध्ये जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार स्कोर करता 8 वरती. कधी कधी जास्त कौतुक करणं देखील चुकीचं ठरतं. कॉमेंटेटर कर्स जस्ट कौतुक मी केलं की फार चांगली गोलंदाजी केली आहे सुनील बिरामने यांनी. 2 चौकार इथे आलेत. तिसरा आलाय, तिसरा चौकार देखील येतोय. बघा मोस्ट ऑफ टाइम्स नीरज जी गोष्ट मी पाहिलेली आहे की एखाद्या खेळाडूचं कौतुक केलं ना केलं त्याच्याकडनं मिस्टेक झालीच पाहिजे आणि आता ते घडतं इथं. 3 चौकार. बट हा बॉल चांगला सिंगल दरम्यान घेतली जाईल. स्कोरकार्ड आता 13 वरती. पहिला षटकाचा खेळ समाप्त. पण या मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच देणं अजूनही बाकी आहे, तो आपण देऊया. आणि जबरदस्त अर्धशतकी खेळली त्याने खेळली आणि तब्बल जर आपण विचार केला तर जसा बॅट मधनं 13 चौकार आले. तोच दीपेश ठरला प्लेअर ऑफ द मॅच. दीपेश या आपण प्लेअर ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी स्विच खेळायचं होतं, बट तरी सुद्धा बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. बघा गती बॅटर्ससाठी घातक आहे आणि कधी कधी स्वतः गोलंदाजासाठी देखील घातक आहे, कारण हा बॉल इतक्या गतीने होता ना की बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्टच नव्हतं. अगदी कॉन्टॅक्ट पायासोबत झालं होतं, तरी सुद्धा या 4 मिळतात. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत. येतोय डॉट. डॉट बॉल येतोय आणि हा बॉल चांगला टाकलाय. संतोष गोलंदाजी करतो तर विकेट कीपर नाहीये, गोल कीपर आहे. गोल वाचवायची तशी परिस्थिती मागे. ड्राईव्ह केला. आणखीन एक चौकार. बघा संतोष यांची गोलंदाजी एक गोष्ट आहे की सटीक टप्प्यावरती बॉल पडला तर बॅटरला कठीण आहे, पण सटीक टप्प्यावरती बॉल नाही पडला तर बॅटरला फार इझी आहे, कारण गती आहे. फक्त टाइम करायचं. तेच मी सांगतोय ना, सटीक टप्प्यावरती बॉल जर नाही पडणार ना तर बॉल सरळ बाउंड्री लाईनचा बाहेरच जाणार आहे. आणखीन एक चौकार आणि अशा प्रकारे दरम्यान 2 ओव्हरचा खेळ. अजून एक बॉल बाकी आहे. स्कोर कार्ड आता 25 ऑन द बोर्ड. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बघा अंडरआर्म क्रिकेट खेळा, ओव्हरआर्म क्रिकेट खेळा, प्रत्येकी गोष्ट अभ्यासाच्याच भरोशावरती चालते. अभ्यास कराल तर रिझल्ट प्रॉपर मिळेल, पण आता फिल्डिंग खराब. दॅट्स वाय. आणखीन एक चौकार आणि 2 ओव्हरचा खेळ आताच समाप्त झाला आणि 2 ओव्हरचा अखेरता रन्स ऑन बोर्ड आहेत. 29 विदाउट लॉस. टीम JMCC बोंडारवाडी. 2 ओव्हर मध्ये 29 बनला. आता सुनील पुन्हा एकदा येतात या 3rd ओव्हर मध्ये. सुनीलचं मागचं षटक 13 धावा होता त्या ओव्हर मध्ये. सुनील आला. पहिलाच बॉल बॅटरला बीट केला. डॉट बॉलने सुरुवात केली आहे सुनील बिरामने या षटकाची. डॉट बॉलच महत्वाचे आहे. डॉट बॉल येतात तर प्रेशरही बनतोय. आणि एक चांगला बॉल. क्या बात आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील तुम्ही अँगलने बॉल बाहेर काढू शकता, ज्या प्रकारे मागचा बॉल होता. आता आउटसाइड एज. बट संतोष आणि घडलं काय. आता बॅटर तर निघालेत. अंपायरचा निर्णय देखील आलेला आहे. बॅटर आउट, रन आउट चा स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. फार जास्त घाई केली असं वाटलं तिथे बॅटरने. बॅटर संकेत बाद झाले जे फार चांगली बॅटिंग करत होते आणि त्यांचे विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये येणं म्हणजे फार मोठा धक्का आहे JMCC बोंडारवाडी संघाला, कारण हा बॅटर चांगला खेळत होता. संकेत जर खेळला असता तर आणखीन रन्स आपल्याला वेगानेही येताना पाहायला मिळाले असता. किरण आता क्रमांक 3 वरती. किरण आला आणि येत्या क्षणी त्यानेही आपलं अकाउंट ओपन केलं 4 ने.
चौकार येतोय आणि 4चा मदतीने टीम टोटल आता 33 ऑन द बोर्ड. हे षटक चांगले कमबॅक ओव्हर आगे सुनील बिरामने यांचं, कारण 5 बॉल टाकले, 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत सुनीलने या ओव्हर मध्ये दिलेल्या आहेत. शेवटचा बॉल येतोय चौकार, पण तरी सुद्धा मी म्हणेन हे षटक चांगलंच लागलं. या ओव्हर मध्ये 8 धावा, 1 विकेट सुनील बिरामने या ओव्हर मध्ये काढली. ती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आलेली आहे आणि 3 ओव्हर मध्ये रन्स आहेत 37 आणि 1 धक्का लागला. काही चर्चा तिथे बॅटर्स देखील करतात, हलक्या चर्चा फिल्डिंग टीमच्याही झाल्या. 12 चेंडूंचा खेळ रागला या पहिल्या सत्रामध्ये. यात नंतर जो होणारा सामना आहे टॉस साठी मी आताच इन्व्हाइट करतोय. यात नंतर जी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम पहिलाच बॉल सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बाउंड्री लाईनचा बागेर 4. आणि आता घेतला यष्टांचा वेग गती आणि मिळेल विकेट संतोषला. छावा प्रतिष्ठान आणि त्यांचा विपक्षामध्ये विरू 11 कोळीयाळी, दोन टीम्स आपण उपस्थिती दाखवा. यानंतर तुमचा सामना आहे. टॉस साठी रिपोर्टिंग करावी विनंती असेल. चौकार इथे आला आणि 4चा मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 4चा मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 45 ऑन द बोर्ड. आता बॉल चांगला टाकला, पण नो बॉलचा इशारा इथे आला. नो बॉलचा इशारा. संतोष या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता फ्लिक आणि जबरदस्त फटका, फ्लिकचा फटका आणखीन एक येतोय चौकार. 4चा मदतीनं आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला करेक्ट 50 वरती. 50 ऑन द बोर्ड. पॅन वरती बॉल होता, दिशा खराब आहे, डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि हा बॉल दरम्यान आता चांगला टाकलाय. संतोष असतील, सुनील बिरामने असतील, या जोडीने भरपूर चांगलं कार्य करतर बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये प्रकाश वॉरियर्स साठी केलं. आता वाईट यॉर्कर होता, बट तरी सुद्धा जी गती होती ना, त्या गतीने बॅटरी बीट झालेत, विकेट किपरही बीट झालेत, म्हणून मिळतात या 4 धावा आणि खेळ समाप्त. 4 ओव्हर्स आणि 4 ओव्हरचा खेळता रन्स आहेत 55 ऑन द बोर्ड आणि 2 धक्के लागलेत आणि 1 ओव्हरचा खेळ लागलाय या पहिल्या सत्रामध्ये. सरा विनंती आहे टॉस साठी रिपोर्टिंग करा. छावा प्रतिष्ठान आणि त्यांचा विपक्षामध्ये वीरू 11 कोळीयाळी. छावा प्रतिष्ठानचे कॅप्टन आलेले आहेत. सो वीरू 11 कोळीयाळी चे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण पोहोचा लवकर. दोन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये दोघे पोहोचा. आता लास्ट ओव्हर. आदित्य वागदरे गोलंदाजी मार्क वरती तयार होतो. वागदरेने मागील सामन्यामध्ये काय कमालीची बॅटिंग केली होती. एक क्रुशियल इनिंग आपल्या संघासाठी खेळले होते. वागदरे आला आणि सोबत विकेटही घेऊन आलाय. यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, झटका 3रा. वागदरे सुबता या टीमचा को ओनर आहे आणि फार जबरदस्त खेळ त्यानेही दाखवलाय. सुनील बिरामने, संतोष यांचा आपण उल्लेख आवर्जून नक्कीच करतो, पण त्यातल्या त्यात आदित्य वागदरे या खेळाडूचाही आवर्जून उल्लेख व्हायलाच हवा. ज्या प्रकारे तो खेळला ॲज बॉलर, ॲज बॅटर, त्यानेही चांगलं कंट्रीब्युशन आपल्या टीमसाठी दिलं आणि इथे विकेटने सुरुवात केली आदित्य वागदरेने. स्वीपचा फटका आला. साहिलचा बॅटमधनं हा चौकार येतो आणि 4चा मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला. 60 धावा धावफलकावरती आहेत. 60 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. आता परत एकदा स्वीपचा फटका खेळायचा होता. रनआउटची शक्यता आणि मिळेल आणखीन एक विकेट. धक्का आता लागलाय. चौथा धक्का लागलाय आणि आता शेवटची जोडी ग्राउंड मध्ये. 60 धावा झालेल्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट की तुमच्याकडे 5च विकेट आहेत. 4 विकेट गेलेत. शेवटची जोडी ग्राउंड मध्ये आहे.
छावा प्रतिष्ठान आणि विरू 11 कोळीआली दोन टीमचे कॅप्टन कुठे आहेत? दोघे हजर आहेत. इनिंग जशी संपेल आपण टॉस करूया. थोडं करेक्शन आहे स्कोर कार्ड मध्ये. रन्स 59 आहेत, 59 धावा आहेत. शेवटची जोडी ग्राउंड मध्ये. दिशा खराब, अतिरिक्त रन. बघा या क्षणाला ना मी म्हणेन जितक्याही बनतील जे उर्वरित बॉल आहे त्यामध्ये प्रत्येकी रन फाईट करण्यासाठी मदत करणार आहे. आणि चौकार आहे प्लस नो बॉलही आहे. 5 धावा मिळतील. पाच धावा मिळतील आणि 5 धावेंचा मदती राहता स्कोर कार्ड. 65 ऑन द बोर्ड. आता इथे वागदरे चुका करतो कारण अगोदर जर आपण पाहिलं टॉस जिंकलाय टीम विरू 11 कोळीआळीने निर्णय घेतला ते करणार आहेत बॅटिंग. बघा चुका का करतोय कारण या क्षणाला ना अगोदरच बॅटिंग टीम धावामध्ये आणि इथे यष्टांचा वेध. नो बॉलचा इशारा. आणि नो बॉल प्लस 1 धाव देखील झाली आहे म्हणजे या 2 धावा मिळतील आणि स्कोर कार्ड आता 68 ऑन द बोर्ड. 68 धावा धावफलकावरती आहेत. फुल रन बॉल होता वाइड ऑफ ऑफ स्टंप. डॉट बॉल दरम्यान येतो आणि बॉल रागलेत आता या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचे 2 ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये बॉल आणि दरम्यान घडलं की बॉल डायरेक्टली गेलाय विकेट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं. ऑल आउट झाली टीम आणि टोटल रन्स बनवण्यात आलेले आहेत 68 आणि 69चा टार्गेट सेट केला JMCC बोंडारवाडी संघाने अगेन्स्ट टीम प्रकाश वॉरियर्स. पुढील सामन्याचा टॉस देखील झालेला आहे. विरू 11 कोळीआली टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करणार आहोत. चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरलेली आहे. सलामीची जोडी पाठवा बॅटिंग टीम. सलामीची जोडी पाठवा विनंती असेल. सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. सुनील बिरामने आणि त्यांचा समवेत आदित्य आपल्याला पाहायला मिळतात. सिक्स्टी 69 रनची सलामीची जोडी देखील दाखल झालेली आहे. सुनील बिरामने आणि त्यांचा समवेत आदित्य वागदरे. चला सुरुवात करा या दुसऱ्या सत्राला. विनंती असेल कारण आजच्या रात्रीमध्ये अजूनही भरपूर सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. सो प्लीज फास्ट खेळा ही विनंती असेल. शंपाचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. 69 रनचेस. पहिला बॉल. पहिलाच बॉल दरम्यान चाललाय बाउंड्री लाईनचा बाहेर. नो बॉलचा इशारा देखील आलाय. नो बॉल पडलाय आणि टोटल या 5 आता बीट केलं बॅटरला. डॉट बॉल दरम्यान येतोय. नेक्स्ट बॉल आणि आता इथे गोलंदाजाकडून मिस्टेक बट वागदरे रेडी होता. काय जबरदस्त कलात्मक फटका इथे आला. चौकार येतोय आणि नो बॉल देखील आगे. टोटल मिळतील या 5. टोटल 5 मिळतील. सुरुवात चांगली केली आहे. टोटल 5 मिळतात आणि स्कोर कार्ड आता 10 वरती आपल्याला पाहायला मिळतोय.
ड्राईव्ह करायचं होतं बट बीट झाला. आदित्य डॉट बॉल दरम्यान येतोय. मग स्टार्ट तर चांगला मिळाला कारण रनचेस तितकाही मोठा नाहीये. 69चा रनचेस. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. पॅनवरती बॉल होता. डॉट बॉल दरम्यान येतोय. फिल्डिंग टीमला सध्या सगळीला काय हवंय की स्टार्टिंग लेवलला विकेट्स हवेत. स्टार्टमध्ये विकेट हवेत आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ड्राईव्ह करायचं होतं. प्लेन मिस आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे. 10 धावा एक्स्ट्रा मध्ये होत्या बट त्यात नंतर चांगले बॉल टाकलेत गोलंदाज पियुषने. तीन निर्धाव चेंडू आलेत ते देखील लगातारचे. इम्प्रोवाइज करायचं होतं. प्लेड ऑन झालाय बॅटर असं वाटतंय बट अंपायर्स काही सांगतात. ओटी बॅटर आउट. बॉल जस्ट पुढे पडला लाईनचा. फर्स्ट लुक मध्ये आम्ही तर निर्णय दिला होता बट ही जबाबदारी अंपायर्सची आहे. त्यांचंही कन्फर्मेशन हवंय. चला न्यू बॅटर पाठवा. सुनीलजी 3 ओव्हर नंतर चर्चा करा. बॅटर आता ग्राउंड मध्ये पाठवा लवकर. विकेट आली आहे बघा. या ओव्हर मध्ये 10 धावा आल्या होत्या. 2 नो बॉल वरती आय थिंक चौकार आले होते बट तरी सुद्धा अजून 10च आहेत कारण त्या व्यतिरिक्त कोणती रन नाहीये. नेक्स्ट बॉल. हा बॉल चांगला आहे बट दिशा खराब आहे. बॉल टर्न किती झाला बाहेरच्या दिशेने. ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिलं तर ती गोष्ट निदर्शनामध्ये येईल बट तितका वेळ नाही आपल्याकडे. अतिरिक्त रन येईल. इम्प्रोवाइज करायचं होतं. हा येतोय डॉट. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये 11 आणि एक धक्का. आदित्य या पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला. 11 धावा धावफलकावरती. खेळ लागला 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आणखी करायचा आहे 58. 58 आवश्यकता. चला प्लीज दोन्ही टीम्स 3 ओव्हर नंतर जेव्हा ब्रेक असेल तेव्हा चर्चा करा. तोपर्यंत चर्चा करू नका. खेळ कंटिन्यू ठेवा. चला प्लीज फिल्डिंग टीम. अठ्ठावन्न करायचं. सुनील बिरामने स्ट्रायकिंग एंड वरती आणि शेवटचा मोमेंटला विचार केला की लेट कट खेळूया पण बॉल बॉडी वरती आदळलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल देखील या क्षणाला ना दबाव बनवेल बॅटर्स वरती कारण बघा 69 5 ओव्हर्स मध्ये पाहायला सोपे वाटतात बट करायला अवघड जागेत. त्यामुळे सुनील बिरामने यांचं खेळणं महत्वाचं आहे. लेट कट चांगली फिल्डिंग. क्या बात आहे संकेत. असं वाटलं की इथे 4 आल्या की काय बट जबरदस्त फिल्डिंग आपल्याला संकेत कडून तिथे पाहायला मिळाली आणि हा इंटेंट महत्वाचा. पॉझिटिव्ह वे मध्ये रिप्लाय करत आहे. या दुसऱ्या सत्रामध्ये सध्या सगळीला JMCC स्पोर्ट्स पॅनवरती बॉल होता. आता दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल. खरं अप्रोच मॅटर करतो कारण 69 रन्स समोर प्रकाश वॉरियर्स सारखी टीम ज्या टीमने याआधी जबरदस्त कामगिरी दाखवलेली आहे डॉमिनेट केल्या स्पर्धेमध्ये बट त्या टीमला आता विचार करण्यास भाग पाडलं टीम JMCC बोंडरवाडी संघाने. हा बॉल देखील चांगला. क्या बात आहे. आणखीन एक डॉट बॉल. दबाव आता सुनील बिरामने यांच्यावरती. सुपर नाहीये कारण बघा नो डाऊट 3 सामने बॅक टू बॅक जिंकले. डॉमिनेट केलं. अगदी दबदबा कायम केला स्पर्धेमध्ये बट मी जस्ट हे देखील सांगितलं ना की प्रत्येकी मॅच नवीन मॅच. आणि हा बॉल देखील चांगला आहे. आणखीन एक डॉट बॉल. फक्त एकच धाव या ओव्हरमध्ये आहे. ती देखील वाईटच्या स्वरूपामध्ये. त्या व्यतिरिक्त कोणतेही रन या ओव्हरमध्ये नाहीये. नेक्स्ट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हर समाप्त. फक्त एकच धाव या ओव्हर मध्ये आणि मला असं वाटतं की महाबलेश्वर प्रीमियर लीग 2026 मधली सर्वात चांगली ओव्हर टाकली या गोलंदाजाने. फक्त एकच धाव ती देखील वाईटच्या स्वरूपामध्ये.
चला फिल्डिंग टीम खेळ थांबवू नका. खेळ राखले 18 चेंडूंचा आणि 18 मध्ये जिंकण्याकरिता अडकिंग करायचे रन्स 57. आता कार्य जास्त अवघड झालं नीरज, कारण 18 मध्ये आता 57 राखल्या. याआधी थोडं सोपं वाटत होतं पण आता तेच काम अवघड झालं. कारण महत्वाची गोष्ट काय की गोलंदाजी ज्याप्रमाणे होत आहे आतापर्यंत पहिल्या 2 तर करायचं होतं, बट सध्याच्या घडीला तेच समीकरण आता 16 मध्ये 56 वरती आलं. 16 मध्ये 56 करायचं. झटका आणखी एक, आणि हा देखील मोठा धक्का बसलाय कारण बॅटर बाद झालाय. दरम्यान संतोष बाद झालाय. अडचणी फार जास्त वाढलेल्या आहेत. ज्या संघाने एकूण एक टीमला डॉमिनेट केलं, ज्या संघाने सह्याद्री वॉरियर्सचा विजय रद्द देखील थांबवला, आता तो संघ या मॅच मध्ये फार मागे. प्ले अँड मिस, आणखीन एक डॉट बॉल. आणि खरं तर ना आता JMCC स्पोर्ट्सने देखील ठरवलं ना, नो बॉलचा इशारा आला. स्कोररचं लक्ष तुम्ही टेन्शन घेऊ नका, आमच्या चर्चा सुरू राहतील. इम्प्रोवाइज करायचं होतं, डॉट बॉल दरम्यान येतो. JMCC स्पोर्ट्सने देखील ठरवलं ना की मारायचं तर टॉपच्याला मारायचं, आणि सध्याच्या घडीला ते काम करण्याच्या त्या मार्गावरतीच आहेत. आणखीन एक चांगला बॉल, बट आता दिशा खराब. या अँगलने असं वाटलं की हलकासा बॉल आतनं चालला, बट अंपायर्सला क्लिअर विजन आहे, बॉल फार बाहेर न चालला. एक्स्ट्रा रन, प्लॅन मिस, आणखीन एक डॉट बॉल. बघा अंडरआर्म क्रिकेट आहे, कदाचित हे ओव्हरआर्म क्रिकेट असतं आणि असे बॉल जर आउटस्विंग होत असते तर मी नक्कीच म्हटलं असतं की इंग्लंडचं काउंटी क्रिकेट. आता इनसाइड एज, आणखीन एक डॉट बॉल, आणि खेळ समाप्त. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हरचा अखेरता. फर्स्ट टाइम आपण पाहतो की 3 ओव्हरचा खेळ झाला पण रन बॉल देखील ऑन द बोर्ड नाही आहेत. 3 ओव्हर मध्ये टोटल रन्स आहेत फक्त 15. 12 चेंडू लागलेत आणि 12 मध्ये आता करायचे 54. 12 मध्ये 54 करायचं. चर्चा आपण भरपूर सारा केल्या की प्रत्येकी मॅच नवीन असते, प्रत्येकी सामन्यामध्ये तुमचा ॲज सिमिलर ॲज परफॉर्मन्स होणं अवघडच आहे, कारण अपोनंट टीम देखील चांगलं प्रिपरेशन करून येते. पण ॲज अ प्लेअर तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न नेहमीच करायला पाहिजे, आणि या सामन्यामध्ये काय बेस्ट दिला सध्याच्या घडीला JMCC स्पोर्ट्सने. इथे बॉल निसटला 22च्या स्वरूपामध्ये या 4 दिले. कॅल्क्युलेशन मी समोर ठेवतोय. चेंडू आता 11 राहिलेत आणि 11 मध्ये 50 करायचं. 11 चेंडू 11 चौकार जरी आले ना नीरज, तरी सुद्धा हा सामना प्रकाश वॉरियर्स जिंकणार नाहीये. हे सरळ कॅल्क्युलेशन आहे. गोलंदाजांना अतिरिक्त काही करायची गरजही नाहीये. मी म्हणतोय फक्त सरळ बॉल टाकायचे. आणि दरम्यान आणखीन एक डॉट बॉल येतोय. सुनील बिरामने स्वतःवरती खुश नसतील, कारण बघा खेळ आहे, हार जीत इट्स अ पार्ट ऑफ द गेम, बट ॲज अ प्लेअर आपण खेळलो कसे तेही मॅटर करतं ना, की आपण आपला बेस्ट दिला की नाही तीही गोष्ट महत्वाची आहे ना. पण या क्षणाला कुठेतरी मिस्टेक झालेल्या आहेत. सर काय 4 धावा आहेत. फिल्डिंग टीम तर चर्चा करते तिथे, आणि विकेट. बॉल डायरेक्टली बाहेर गेला. धक्का आणखीन एक लागलाय, आणि सध्या सगळीला हा जो विजय आहे ना, हा विजय JMCC स्पोर्ट्सचा जो नेट रन रेट आहे ना तो फार बूस्ट करणार आहे, कारण एक फार मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे टीम JMCC स्पोर्ट्स गोंडारवाडी. डाऊन द लेग साइड, अतिरिक्त रन मिळेल. विकेट किती गेलेत? 4.
4 विकेट गेलेत. 68 जेव्हा बनल्या होत्या असं वाटलं की थोडं कमी बनवला की काय, पण जितक्याही आहेत पुरेशा आहेत आणि त्या आम्ही डिफेंड करू शकतो ही गोष्ट इथे दाखवून दिली JMCC स्पोर्ट्सच्या गोलंदाजांनी. कारण कोणी विचार केला होता की 69 रनचेज आणि अशी अवस्था होणार आहे प्रकाश वॉरियर्सची. याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जातं ना तर या 2 गोलंदाजांना जातं. पियुष आणि त्यांचा सोबत सागर. काय कमालीची गोलंदाजांनी केलेली आहे. समोर चांगले बॅटर्स होते, बट समोर कोणताही बॅटर असू द्या ॲज अ बॉलर तुम्ही जर हा विचार ठेवतात की मला माझा गेम प्लॅन एक्झिक्यूट करायचा ना, तर तुम्हाला समोर कोण बॅटर आहे ना त्याचा फरक कधीच पडणार नाही. अतिरिक्त रन निर्माण मिळेल. कारण एक सरळ सोपा एक्झाम्पल आहे, जर तुम्हाला एखादी बिल्डिंग बनवायची आहे ना तर ती बिल्डिंग मध्ये ती साईट कशी आहे, काय कसं आहे त्याकडे लक्ष न देता आपला स्ट्रक्चर काय, आपला प्लॅन काय त्याकडे लक्ष देणं आणि बिल्डिंग बनवणं त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं ॲज अ इंजिनियर. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये ॲज सिमिलर ॲज असं असतं की समोर कोण खेळतोय, प्रतिस्पर्धी कोण आहे, अपोनंट कोण आहे, या गोष्टी आपल्याला न पाहता 6 मध्ये 48 करायचं. 6 मध्ये 48 माझी चर्चा आपण करत होतो की क्रिकेटच्या खेळामध्ये देखील नीरज असंच असतं की जर प्रतिस्पर्धी कोण आहे ते पाहून तुम्ही खेळाल ना तर तुम्ही कधी जिंकू नाही शकत. तुम्हाला हा विचार करायचा समोर कोणी असू द्या आपल्याला आपला खेळ खेळायचा. या माइंडसेटने जर खेळाल ना तर तुम्ही कोणत्याही टीमचा अगेन्स्ट कोणत्याही प्लेअरचा अगेन्स्ट ना डॉमिनेटिंग खेळ खेळू शकता. आणि तेच काम केलं या सामन्यामध्ये JMCC स्पोर्ट्सने. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. कारण या आधी एक सामना जेव्हा सुरू होता तेव्हा मी एक गोष्ट सांगितली होती की ग्राउंडमध्ये जिंकण्याआधी मनामध्ये जिंकावं लागतं आणि ते काम या सामन्यामध्ये ना JMCC स्पोर्ट्सने केलं. 4 इथे येतात आणि या रन्सने फक्त पराभवाचं अंतर कमी होणार आहे, त्या व्यतिरिक्त काही होणार नाहीये. ड्राईव्हचा फटका, फिल्डिंग चांगली. बघा नेट रन रेट तर बूस्ट होईल, बट कॉन्फिडन्स लेवल जो बूस्ट होईल ना तो तर अगदी पाहण्यासारखा असेल. आणि अशा प्रकारे सामना समाप्त. बाजी मारली अवघ्या 43 धावांनी पराभूत केलं प्रकाश वॉरियर्सला टीम